नमस्कार. काही खास काही विशेष या कार्यक्रमात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. पंख हवे मज पोलादाचे असं म्हणणारी, विशेष मूल असूनही विशेष मुलांसाठी असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून आणण्याचं स्वप्न बाळगणारी मनाली शेळके आज आपल्या कार्यक्रमात आली आहे. तिचा हा प्रवास आपण तिच्याकडून आणि तिच्या आईकडून निलिमा यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुमचं दोघींचं कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. नमस्ते. नमस्कार. मनाली, तुझं तर खूप खूप अभिनंदन. पॉवर लिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिकमध्ये विशेष मुलांसाठी असलेल्या ऑलिम्पिकमध्ये तुझी निवड झाली आहे. तुला काय वाटतंय आज? डिक्लिप करते आणि आता कॉक खेळायची आणि म्हटलं करते आणि डेडलिफ्ट करते, स्कॉट करते. पॉवर लिफ्टिंगमध्ये 3 प्रकार आहेत त्यात, डेडलिफ्ट, स्कॉट आणि बेंच प्रेस. तर 3ही प्रकार ती करते. बर. आणि त्यामुळे तुला आज खूप आनंद झालाय. हो. आणि वजन किती उचलतेस तू? 65, 67. डेडलिफ्ट मध्ये ती 67, 65, 70 पर्यंत जाते. बर. आणि किती किलोच्या वजनी गटामध्ये तू खेळणार आहेस? ती आता 48 kgच्या ग्रुपमध्ये आहे. बर. आणि विशेष म्हणजे 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशीच ही मुलगी चाललेली आहे. आपल्या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं आणि समाधानाचं असं भावना निर्माण करणारी ही गोष्ट आहे. तुम्हालाही एक विशेष मूल म्हणून तिला सांभाळताना आज इथपर्यंत तिचा प्रवास झालाय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि तुमच्या भावना संमिश्र असतील तर तुम्हाला काय वाटते? आता आज ती जाणार आहे म्हणून आम्ही पण भयंकर खुश आहोत. भरपूर आम्हाला पण आनंद झालेला आहे. आज ती इथपर्यंत पोहोचली, त्यात म्हणजे आम्हाला खूप समाधान वाटतंय. ॲक्च्युअल ती जेव्हा झाली तेव्हा आम्ही थोडंसं टेन्शनमध्ये होतो, परंतु तिला आम्ही स्पेशल न समजता नॉर्मल, तिचा मोठा भाऊ आहे नॉर्मल, त्याप्रमाणेच आम्ही तिच्याबरोबर सामान्य मुलांसारखंच ट्रीटमेंट दिली. आणि सामान्य मुलांसारखंच ट्रीटमेंट झाल्यामुळेच तिच्यात थोडा प्रोग्रेस करता आला आम्हाला. बरं. आणि मग तिच्यामध्ये हे गुण आहेत हे तुमच्या कसं लक्षात आलं? कारण ती एकतर खेळते आणि दुसऱ्या बाजूने कथ्थकमध्येही ती शिकलेली आहे. ती ॲक्च्युअल कथ्थक म्हणजे ती टी व्हीवरचे डान्स बघून ती पण डान्स करायची, तेव्हा आम्ही ओळखलं की ही डान्समध्ये तिला इंटरेस्ट आहे म्हणून आम्ही तिला कथ्थकमध्ये घातलं. कथ्थकमध्ये पण तिनं छान केलं, म्हणजे 2 परीक्षा पास झाली. पण पुढच्या परीक्षांच्या वेळेस तिला रिटर्नला वगैरे थोडेसे प्रॉब्लेम आल्यामुळे मग तिथे नुसतं आम्ही प्रॅक्टिस चालू ठेवलं होतं. पण तिच्या शाळेतल्या सरांनी ओळखलं की ही पॉवर लिफ्टिंगमध्ये जाऊ शकते किंवा ती वजन चांगल्या प्रकारे उचलत होती शाळेत काही, त्यामुळे त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तिला पॉवर लिफ्टिंगसाठी तुम्ही टाका आमच्याकडे किंवा पाठिंबा द्या आणि जिम वगैरे लावा. पण मी तयार नव्हते ॲक्च्युअल. पण मग ते सरांनी खूपच केलं की नाही, विनंती केली की तुम्ही तिला टाका, बघा ती प्रोग्रेस करेल. मनाली, तुला कसं वाटलं पॉवर लिफ्टिंग करायला? तुला सरांनी सांगितलं तेव्हा पॉवर लिफ्टिंग तुला करायचं आहे असं सरांनी सांगितलं आणि तू सुरुवात केलीस. तुला खूप आवडलं ते? हो, मग खूप सरांनी तिला विचारलं तू करणार का, तर ती लगेच तयार झाली, हो मी करणार. बरं. आणि मग ती सुरुवात झाली. मग आम्ही तिला जिम शोधले. जिममध्ये ॲक्च्युअल लवकर ॲक्सेप्टन्स मिळेना, कारण अशी मुलगी म्हटल्यावर थोडंसं त्यांच्यावर पण जबाबदारी येते. मग कोणी नकार दिला. मग एक जिम आम्हाला छान मिळाली आमच्या घराशेजारीच, आणि परदेसी सर म्हणून आहेत, आनंद हेल्थ क्लब आमच्या इथे आहे, तिथे तिला आम्ही सुरू केलं जिम. अच्छा. त्यामुळे मग तिचा पुढचा प्रवास आहे, तिचा पुढचा प्रवास छान. ऑलिम्पिकमध्ये जाऊन तू काय करणार आहेस? मी डिक्लिप करते आणि कॉक करते. आणि तिथे तुला काय करायचं आहे? गोल्ड मेडल आणायचं. गोल्ड मेडल. परत मी थांबते, तू बोल. काय करणार आहेस तू ऑलिम्पिकला जाऊन? आणि आणि गोल्ड मेडल आणणार.
म्हटले करते आणि कॉकरची नदीतली खेळते आणि कॉक करते आधी हा गोल्ड मेडल येते. त्याच्यामध्ये तुला गोल्ड मेडल घेऊन यायचंय, जिंकून द्यायचंय भारताला. बर, तू रोज काय म्हणते, मी गोल्ड मेडल घेऊन येणार आहे. येस, आय कॅन डू इट. बर, पण मग तुमची तयारी होती ज्या वेळेला सुरुवातीला त्यांनी तिला पॉवर लिफ्टिंगला पाठवा असं म्हटलं? नव्हती, माझी तयारी नव्हती, पण मग त्यांनी रिक्वेस्ट खूप केली, मग मी तयार झाले आणि तिची सुरुवात झाली. मग त्यानंतर ती खरंच चांगलं करत गेली आणि मग नॅशनल लेवलला तिने गोल्ड घेतलं, ब्रांझ घेतलं आणि त्यानंतर तिची परत इंटरनॅशनल लेवलसाठी सिलेक्शन झालं. आणि या सगळ्या तिच्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा असतात तेव्हा बरोबर तुम्ही जाता अर्थात? हां, नाही, प्रत्येक वेळी आम्हाला अलाउड नाही आहे स्पर्धेच्या वेळेस. ते त्यांची टीम असते, कोचेस असतात, त्या कोचेस बरोबर ते घेऊन जातात आणि त्यांचं ते सगळं इंडिपेंडेंटली सगळं करतात. आणि ही म्हणजे तिथे जाऊन नवीन शिकतात सगळं, आपलं आपण कसं राहायचं, आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवायच्या आणि त्यामुळे ते तिला उलट जास्त शिकली ती तिथे जाऊन. आणि किती दिवस झाले तिने हे शिक्षण सुरू केलेलं? तिला 2 वर्ष झाले. फक्त 2 वर्षाच्या एवढ्या कमी काळामध्ये एवढा तिचा खूप मोठा प्रवास आहे. म्हणजे शिकायला सुरू करणं आणि विशेष मुलांसाठीच्या ऑलिम्पिकला तिने भारताचं प्रतिनिधित्व करणं हा खूप मोठा प्रवास आहे. मग हे टप्पे कसे होते, म्हणजे ती पहिल्यांदा कुठे कुठे खेळली? प्रथम त्यांच्या स्टेट लेवलच्या झाल्या, तिथे तिथं पण गोल्ड घेतलं, तिथून मग नॅशनल लेवलला गेली आणि नॅशनल लेवल नंतर मग इंटरनॅशनल लेवलला गेली. बर, तुला या सगळ्या खेळासाठी काय काय करायला लागतं, व्यायाम करायला लागत असेल तर तू दिवसभर काय करतेस? मी जॉगिंगला जाते, व्यायाम करते, स्ट्रेचेस करते आणि रोज सकाळी उठून जिमला जाते. रोज जिम मध्ये मग जिम मध्ये तिचे टीचर लोक पॉवर लिफ्टिंगच्या दृष्टीने जो व्यायाम आहे ते घेतात. या सगळ्या प्रवासासाठी असणारे कुठले विशेष गुण तिच्यामध्ये आहेत असं एक आई म्हणून तुम्हाला वाटतं? ऍक्च्युअल तिच्या चिकाटी खूप आहे. बरं, म्हणजे तिला मला एकदाही सकाळी लवकर तुला जिम आहे आणि उठ म्हणून असं सांगावं लागत नाही. तिची ती जिमसाठी रेडी होते आणि म्हणजे मग आम्ही सोडतो, तिला सोडायला जावं लागतं, आणायला जावं. पण म्हणजे आम्हाला तिच्या पाठीमागे कधीच लागावं लागलं नाही की आवर लवकर, जिमचे वेळ होतीये, जिम म्हणजे त्याच्या आधीच ती रेडी असते. म्हणजे एखाद्या विशेष मुलाकडे काय आहे ते जर आपण लक्षात घेतलं आणि त्या पद्धतीने त्याला आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर ही मुलं पण खूप मनापासून त्याला प्रतिसाद देऊन जबाबदारीने वागतात. हे त्यातलं महत्वाचं आहे की म्हणजे इतर मुलांना पण आपल्याला उठवावं लागतं की चल बाबा शाळेची वेळ झाली आहे, किंवा मला कधीच तिला जिमसाठी उठवावं लागलं नाही. तिची ती जिमसाठी नेहमी तयार असते. तिच्या ती वेळ इतक्या वेळा पाळते ना की जिमसाठी ती व्यवस्थित रोज रेग्युलर तयार राहते. आणि मग तिचं खाणं किंवा दिनक्रम याच्यासाठी कुठल्या विशेष गोष्टी करतात? हां, तिच्यासाठी आम्हाला डाएट पाळावं लागतं. तिला त्यांनी चपाती बंद सांगितली आहे तर तेव्हापासून ती चपाती खात नाही, स्पेशली भाकरी द्यायची, भाकरी खाते. हो, आणि अंडी द्यायला सांगितलेली आहेत. त्याप्रमाणे जो डाएट आहे ना ती फॉलो करते. मनाली, तुला ते सगळं जेवण आवडतं? आवडतं. आणि तू ठरवलेलं असतंस हेच खायचं आहे, हट्ट करत नाहीस दुसरं काही हवं म्हणून? नाही, तिला जरी कॅडबरी वगैरे आवडत असेल तरी ते तिने बंद केले आता. कापड सांगते मला. बरं, म्हणाली तुला कथ्थक पण आवडतं, तर तू कथ्थक मध्ये काय काय करतेस? चिताडीचे येते आणि तट्ट येते, निरळ तट्ट करते. कथ्थकच्या तिच्या 2 झालेल्या आहेत परीक्षा. तर प्रॅक्टिकल जे तिला प्रॅक्टिकल सांगतात ते बरोबर ती करून. अजूनही सुरू आहे तिचं? नाही, आता कथ्थक बंद आहे. आणि मनाली, अजून तू बॅग्स पण करतेस पेपरच्या? मनाली पेपर बॅग्स पण बनवते. तर कधी करतेस तू हे? आदर पन्ना करते. तिला जेव्हा जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा ती पेपर बॅग्स सतत बनवत बसते. म्हणजे रोज ती शनिवार रविवार ती 50-50 बॅग्स बनवतेच. आणि ही सुरुवात कशी झाली पेपर बॅग्सच्या छंदाची? ऍक्च्युअल आमच्या घराशेजारी एक राहतात, म्हणजे माझी मैत्रीणच म्हणा, तर त्या पेपर बॅग्स बनवत होत्या. तर मग मी तिला म्हणलं त्या काकूला मदत कर म्हणून. मग ती तिथे जाऊन शिकली आणि तिथून मग ती स्वतः बनवायला लागली. ते काकू म्हणे तू बनव तुझ्यासाठी तू. मग ती बनवायला लागली आणि मग तिच्याकडे लोक यायला लागले की तुझ्याकडून आम्ही पेपर बॅग्स घेत जाऊ. बरं, आणि किती केल्यात तिने? आतापर्यंत 10,000-15,000 तरी नक्की झाल्या. म्हणाली, अभिनंदन आहे तुझं, तू बॅग्स पण खूप केल्यास.
हो. हां, आणि आता हा ऑलिम्पिकला जे जायचं आहे तर हा प्रवास कसा कसा आहे? ती आधी दिल्लीला जाणार आहे ना? हो, आधी दिल्लीला त्यांचा कॅम्प आहे, हा 4था कॅम्प आहे, शेवटचा त्यांचा कॅम्प. तो कॅम्प झाल्यानंतर तिथूनच मुलं मग पुढे ऑलिम्पिकसाठी जातात आणि दिल्लीवरून 8 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंत दुबईमध्ये अबुधाबीमध्ये आहे. आणि या काळातली प्रॅक्टिस कशी, तिचं ते शेड्यूल काय आहे? तिथे दिल्लीचा जो कॅम्प आहे तो ट्रेनिंग कॅम्पच आहे. म्हणजे तिथे ट्रेनिंग स्पेशल त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे एक प्रकारची प्रॅक्टिसच घेतली जाते त्यांची बरं. दिल्लीमध्ये. आणि मनाली, या स्पर्धांना तू एकटी जातेस? हो. बर. न घाबरता आईशिवाय? नाही, हो. मी ना बाबूळसत नाही आहे. घाबरत नाही ती. आई पप्पाने ना काळजी घेते. ती म्हटली ती म्हणली ना काळजी घेते. बर. हां, आई सांगेल तशी काळजी घेतेस? हां. बर. आणि किचन तर करायचं नाही आहे ना, दाखा मी करते. ती म्हणते मी तिथे व्यवस्थित राहते, किरकिर वगैरे काही करत नाही हा भांड करते आणि मी छान जाते असं म्हणते. ठीक आहे. विशेष मूल आहे असं आपल्याला लक्षात येणं आणि तिथपासून आज ती जे आव्हान पेलायला तयार झाली आहे तिथपर्यंतचा प्रवास हा खूप तुमच्यासाठी आव्हान होतं असेल. तर हे सगळं आव्हान मानसिक पातळीवर आणि प्रत्यक्षामध्ये तुम्ही कसं पेललं? ॲक्च्युअल तसा भरपूर त्रास झाला सुरुवातीला आम्हाला ॲक्सेप्ट करणं, कारण तिचा मोठा भाऊ आहे तो नॉर्मल असल्यामुळे सेकंड आपल्याला असं होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मग लवकरच आम्ही ॲक्सेप्ट केलं ते, आणि जेवढं लवकर ॲक्सेप्ट करू म्हणजे इतरांनी सुद्धा जेवढं लवकर ॲक्सेप्ट करू तेवढं त्या मुलात आपण प्रोग्रेस चांगला करू शकतो. आव्हान म्हणजे काय, अजूनही तसं समाजात फार आमच्याकडे छान बघितलं जात नाही की आम्हाला असं की ही कोणीतरी पाप केलेली आहे म्हणूनच हिच्या पोटाला अशी मुलगी आली असं म्हटलं जातं. तेवढं समाज पुढे अजून म्हणजे जरी 21व्या शतकात चाललोय म्हणलं तरी तेवढं आम्हाला ॲक्सेप्ट करत नाहीत लवकर किंवा समजून घेत नाहीत. म्हणजे 2-3 पातळ्यांवर आपल्याला हा संघर्ष करायला लागतो. मनाच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर आणि प्रत्यक्षात त्या मुलाला आपल्याला किमान ताकदीने उभं करणं हे आपलं काम असतं. बरोबर आहे. तरी सुद्धा मला यामध्ये कोणाकोणाची मदत झाली तुम्हाला? म्हणजे जसं ज्यांच्या अनेकांच्या मतांचा त्रास होतो तसे खूप पाठिंबा देणारे हातही असतात. भरपूर जणांनी मला मेन माझ्या घरचा पाठिंबा मिळाला, सासरचा पाठिंबा चांगला मिळाला, माझ्या मैत्रिणींचा पण, सगळ्यांचा, मित्रमैत्रिणी, माझ्या मिस्टरांचे मित्रमैत्रिणी सगळ्यांचा मला पाठिंबा चांगले मिळाले, म्हणून आम्ही खरं पुढेपर्यंत येऊ शकलो. आणि तिच्या शाळेबद्दल काय सांगाल? शाळा पण अतिशय चांगली शाळा मिळाली आम्हाला. कामायनी शाळा खूप चांगली आहे. शाळेत पण तिला खूप चांगलं शिक्षण सगळं व्यवस्थित मिळालं. तिथून पण आम्हाला प्रोत्साहन खूप मिळालं. शाळेमुळेच, तिच्या शाळेतल्या सरांनीच पॉवर लिफ्टिंगच्या बाबतीत ओळखलं, म्हणूनच ती आता चालली आहे पुढे. मनालीच्या या सगळ्या पुढच्या प्रवासाबद्दल तुमचं स्वतःचं म्हणून काहीतरी एक नियोजन असेल, विचार असेल, तर त्याबद्दल काय वाटतंय? पालक म्हणून काय असतं, ह्या मुलांच्या बाबतीत सगळ्यांना प्रश्न हा असतो की पुढे काय ह्या मुलांचं. त्यामुळे मला असं वाटतं की तिला स्वतः तिनं स्वावलंबी असावं, तिनं काहीतरी स्वतः कमवावं, म्हणून मी हे पेपर बॅग्स तिला बनवते तर प्रोत्साहन देते आणि लोकांना सांगते पण की ही माझी मुलगी बनवते आणि घेऊन जा. म्हणजे इथून पुढे त्यांचा भार कोणावर पडू नये यासाठी त्यांनी स्वावलंबी असावं, त्यासाठी प्रयत्न करते मी. नक्की. आणि या निमित्ताने हिचा सगळा प्रवास जो आपण लोकांसमोर आता तुम्ही ठेवत आहात, तर समाजाला आणि पालकांना काय संदेश द्याल? ॲक्च्युअली असं मूल झाल्यानंतर खरंच सगळ्यांना थोडेसे घरात नाराजी निर्माण होते, परंतु नाराज न होता आता आहे हे ॲक्सेप्ट करणं, कारण ॲक्सेप्ट करावंच लागतं जे आहे ते. ॲक्सेप्ट करून त्या मुलाच्या जेवढा त्याचे गुण ओळखून त्याच्यात काही प्रोग्रेस करता येईल करू शकता, कारण ही मुलं खूप चिकाटीची असतात. त्यांना जसं शिकवू आपण, जसं घडवू तशी घडत जातात. जर तुम्ही छान त्यांच्यावर संस्कार केले, नॉर्मल मुलासारखं त्यांच्याशी वागले, तर ती मुलंही काहीही करू शकतात. ते म्हणजे पुढेपर्यंत जाऊ शकतात. त्यांच्यात तेवढी म्हणजे आपण त्यांना डेव्हलप करायचं, त्यांच्याकडे असं निगेटिव्हली नाही बघायचं, पॉझिटिव्हली बघून त्यांना आपण डेव्हलप करायचं. आणि सर्वांनी म्हणजे अशा मुलं ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी मुलांना जरा जास्त वेळ द्यावा लागतो, जास्त वेळ देऊन त्यांना डेव्हलप करा, ती पण मुले पुढेपर्यंत पोहोचू शकतात. खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की आपण सकारात्मक असणं आवश्यक आहे. खंबीरपणाने उभं राहिलो तर ही मुलं चिकाटीने नक्की करतात. आणि हा आदर्श काय असू शकतो हे मनालीचं उदाहरण आहे. तुम्ही म्हणालात तसं की तिला सकाळी उठवायला सुद्धा लागत नाही, योगा करण्यापासून
किमान 2-3 कलांमध्ये ती गती दाखवते हो, हो, आहे. हो. व्यवसायाच्या दृष्टीने उपयोगी पडेल असं पेपर बॅगचं कामही ती हो, करते हो, आहे. हो. तर त्यामुळे नक्की खरंच तुमचा हा खूप मोठा आदर्श समोर ठेवण्यासारखा आहे की अशा मुलाला घडवण्यासाठी निसर्गाने आपली निवड केलेली आहे, तर आपलं ते कर्तव्य कसं पार पाडावं हा आदर्श तुमचा आहे. तर तुमचं खरंच खूप कौतुक, खूप अभिनंदन. आणि मनाली, तू ऑलिम्पिकला चालली आहेस आणि तुला सुवर्ण पदक मिळवून आणायचंय, तर हो. तुलाही खूप खूप शुभेच्छा आणि दूरदर्शनच्या वतीनं पण तुझं खूप अभिनंदन. हो, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.